अंपायर मुकेश सर आणि त्याच्या सवय शरद मात्रे फर्स्ट बॉल हिला बॉल इट इज अ व्हाईट बॉल. यज्ञेश भोईर आपणास विनंती आपण हितेन भोईर याची कॉन्टॅक्ट करा. यज्ञेशजी भोईर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबणारी गाडी थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबण्यासाठी गेली आहे. उरण स्टेशन दिशाहीन गोलंदाजी केदार भोईर. यावेळचा चांगलाच फटका स्लोवर चेंडू अगदी आडव्या बॅटनं बैठक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय रॉकेट हिट बिग हिट स्वॅक्स स्वागत षटकार. तेरे आशिक है सदियों पुराने तो तेरे आशिक है सदियों पुराने चाहे तू माने चाहे न माने चाहे तू माने चाहे न माने करंडक आपण पाहतोय. समालोचन कक्ष काय फटका सजवलाय पहा. जबरदस्त स्ट्रोक सुपर पाडिंग पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलंय. यावेळचा चेंडू स्टिअर केलाय. सन्मानजनक स्ट्रोक धोक्याची घंटा मिड ऑनचे क्षेत्ररक्षक अति घाई पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा धावपलकावर. यावेळचा खराब बॉल दिशाहीन गोलंदाजी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता पहा मंथन पाटील. दिशाहीन गोलंदाजी वारंवार करतोय गोलंदाज. दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. आज केदार भोईर सारखा खूप मोठा नाव उरण टेनिसला लाभलाय आणि अगदी कोटनाका टेनिस नव्हे तर उरण टेनिसच्या अगदी धडाडून सोडलाय. तो खेळाडू कुठेतरी आज थोडा पिछाडीवर पाहायला मिळतोय. खराब बॉल पनिशमेंट दिले गेले. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू ओव्हर द रो वन बाउन्स सीमा पार चौकार आणि इथून यस बीमर नो इथून लीगल डिरिव्हरी आपण पाहतोय. आणि इथून लगेच चेंडू येत असताना खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमरेच्या खाली चेंडू जाताना पाहायला मिळालाय आणि इथून चौकार आलाय. हा त्याची नोंद घ्या. 4 धावा आल्या. 4 धावेनं 12 धावा धावपलकावर. धावसंख्येचा ओघ पहिल्या षटकापासून येताना पाहायला मिळतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर फक्त चेंडूला दिशा दाखवणं गरजेचं आहे. तेच काम करतोय. स्लॉटला दिलाय. इथून मात्र चेंडू आलाय स्लॉट मध्ये त्याला धाडलाय लॉंग ऑनच्या पार्किंग प्लॉट मध्ये. एकच वादा प्रीतम दादा आल्यात या 6 धावा. पोहोचेल 18 धावा धावपलकावर येतील. जसा संगीत थांबेल ना तसा आम्ही तुमच्यापर्यंत धावा पोहोचवू याची नोंद घ्या. कारण की थोडं संगीताला देखील साथ देणं गरजेचं आहे. त्यांना देखील खरं थोडा फार कमी काळ मिळतो त्यांना अगदी म्युझिक सिस्टीम वाजवण्याकरिता. तर त्यांना देखील थोडस संधी देणं गरजेचं आहे पहा. अगदी मिलिंदजी भुईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट स्पेअर लेगला यावरचा चांगला चेंडू चांगलं कमबॅक. थोडं मागणं षटक पाहायला मिळालंय. ओव्हर नंबर
एकच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आंतरवर्तुळ बाह्य वर्तुळ पुनश्च एक बार खेळाडू पूर्णपणे एकवटले जातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल. हर्ष भोईर देखील मैदानामध्ये इन ऍक्शन मोड मध्ये त्यांना खेळ करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. आय थिंक ते आमच्या सोबत पहिल्यांदा 12th मॅन म्हणून होते. तिथून त्यांना इन ऍक्शन मोड मध्ये पाठवलंय. प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलंय. थोडीशी टीम मीटिंग पाहायला मिळेल. चर्चासत्र. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. याहीकडे लक्ष केंद्रित करा. RS टीम कोट नका. चला आपण मैदान सजवायचं आहे कारण की आपल्याकडं प्रामुख्याची गेम प्लॅनिंग आहे. आपली ठराविक गोलंदाज असतायतच. थोडाफार शॉर्ट ऑफ टीम मीटिंग होणं गरजेचं आहे पण जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजीसाठी गोलंदाज मिलिंद भुईर हे त्यांना पाहायला मिळतील. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सक्सेसफुल आयोजक करते मिलिंद आलेत. मिलिंद भुईर. भुईर बंधूंचा भरणा असलेला गाव तो म्हणजे RS कोट नका. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज 500 रुपये कुणाल दादा भुईर यांच्या माध्यमातून दिले जातील गोलंदाजासाठी आणि 300 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडून असेल गोलंदाजासाठी. जाऊया मैदानाच्या दिशेनं. मिलिंद भुईर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. तेजस ऑन स्ट्रायकला आणि वैभव पाटील पूर्णपणे हवी ठरलाय. पहिल्या षटकामध्ये केदार यांच्यावर ऑन स्ट्रायकला तर तेजस पाहायला मिळतील. हा प्रकारचा बॉल बॅकफुट पंच पाहायला मिळालाय. सुपर स्ट्रोक. फटक्यात ताकद बेमिसाल. बॉल चाललाय सीमा पार. रम पम 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 4 रन्स. राजेशाही ठाड दोन्ही सलामी वीरांचा पाहायला मिळालाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेण्याचं कारण काय याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळते आहे. बॅटिंग ऑर्डरच्या माध्यमातून माथवले टीम यावेळी स्विच हिटचा प्रयत्न होता. इथून डॉट बॉल पाहायला मिळालाय. दुधारी तलवार इथून मात्र फुकट गेलाय. वारे दुधारी तलवार ऐसे होते हैं बनती है तो सामने वाले की गर्दन कट जाती है नहीं तो खुद की गर्दन कट जाती है. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. प्रत्येक गोलंदाजाचा अगदी स्वॅगचे स्वागत केले जाते आहे. पुनश्च एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील्स गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. संपूर्ण खेळाडू आय थिंक इंजर्ड पाहायला मिळते आहेत फिल्डिंग डिपार्टमेंटचे. दोन डॉट पाहायला मिळाले आहेत. चांगली गोलंदाजी. हा प्रकारचा बॉल मागील दिशेला. नो मोर फिल्डर चान्स. चेंडू थेट चाललाय स्किनला धडक देण्यासाठी. शिवशंभूचा अवतार. रुद्राचा चमत्कार. फलंदाजाला ठोकलाय हा 4 धावेंचा चौकार. यावर देखील फटका फसण्याची दाट शक्यता. एलिमिनेशन खराब. झेलची शक्यता. केदार भोईर असताना कोणतीच चुकी होता कामा नये. टिपलाय सुंदर झेल. थांबवलाय. इथून मात्र तेजसचा खेळ.
न्यू बॅट्समन विपुल मैदानामध्ये दाखल झाल्यात, एक विकेट नामांकित केले आहे. पुढील 2 संलग्न आल्यानं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल कुणाल दादा यांच्याकडून आणि 300 रुपये देखील असतील. पाहूया पण इथून नागाव प्रीमियर लीग मध्ये चांगले फलंदाजी दाखवण्याचा नमुना पेश करणारे फलंदाज विपुल पाटील आपल्याला पाहायला मिळते. नुकताच त्याचा सन्मान देखील करण्यात आलाय. नक्कीच नागाव प्रीमियर लीग मध्ये चांगल्या धाटणीची फलंदाजी पाहायला मिळाली आहे. पॉइंट रिझनला चांगलं क्षेत्ररक्षक दीपेश नाईक डायरेक्ट हिट. इथून मात्र पहा काय घडलंय, उघडा डोळे बघा नीट. दीपेश नाईकनं ठोकलाय डायरेक्ट हिट. फलंदाज धावबाद. षटकामध्ये धावसंख्या आल्यानंतर मंतर सर दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबवण्याचं काम केलंय. सातत्याने नितीन बानगुडे पाटील म्हणतच असताय घेतलेला निर्णय योग्य नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य कसा ठरेल याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. घेतलेला निर्णय कुठेतरी आता अंगलट आलाय, कारण की सातत्याने आपण क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आहे. दीपेश नाईक येत आहेत. 26 धावा धावपलकावर येत आहेत. अगदी घेतलेला निर्णय चुकीचा नसून तो योग्य कसा ठरेल हे करणं गरजेचं आहे टीम बॅटिंगला, कारण की फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पूर्णपणे विखुरलं जाईल. क्षेत्ररक्षकांची पांगापांग धावपल धावाधावी पूर्णपणे पाहायला मिळेल. अगदी आज मात्र अद्यापर्यंत विचार करायला गेलात 12:30 वाजायला येतात. थंडी थोडी कमी पाहायला मिळते आजच्या रात्रीत. कालची रात्र खूप दवाचे द्रव देखील खरं पडताना पाहायला मिळाले. दवाची बुंदाबांदी नक्कीच इथून कुठेतरी कमी पाहायला मिळते आज. चांगला बॉल, क्या बात है. अगदी फलंदाजाचे गिरकी घेणारा बॉल पाहायला मिळाला आहे. केदार भुईरला देखील चेंडू चकवून मागील दिशेला गेलाय. पहा तिथे उपस्थित बाजीगर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अगदी 23 नंबर जर्सी परिधान केलेले बाजीगर लेदर बॉल फॉर्मॅट मध्ये सातत्याने आपण पाहतोय चांगलं कामकाज पाहायला मिळतोय. दीपेश नाईक यांचा डॉट बॉल आलाय. बिंदी घेणं सुरुवात केली आहे. नक्कीच या षटकानंतर ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये पुरवली जाईल. दोन्ही 12th मॅन नक्कीच. चला सामन्यामध्ये थोडी घाई करायची आहे. स्पीडअप सामना खेळवायचा आहे. इथून पॉइंटला चाललाय चेंडू. प्रत्येक षटकामागे आपण घाई करत चला थोडी. केदार भुईर कंपनी याकडे लक्ष केंद्रित करा. सातत्यानं यंदाच्या हंगामामध्ये RS कोटनागा टीमनं खूप स्ट्रगल केले आहे. खूप कमी टायटल त्याच्या नावावर पाहायला मिळाल्यात यंदाच्या हंगामामध्ये. तर मातवली टीम देखील कमी प्रमाणात क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय यंदाच्या हंगामात. इथून स्वैर मारा पाहायला मिळाल्या आहेत. थोडीशी कुसर पुसर चर्चा सत्र. एक गुटूर बुटूर के आहे, एक कुटूर कुटूर के आहे. अगदी चर्चा केली जाईल. केदार आणि त्याच्या समवेत दीपेश मोटिवेट करण्याचं काम केलंय. केदार भुईरच्या तालमीतून शिकवत येणारे हे युवा गोलंदाज, मग हर्ष असतील दीपेश असतील. यावेळचा लोवर फुल टॉस बॉल फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आहेत. सीमारक्षक चांगलं कामकाज पाहतायत. धावसंख्येचा जर आलेख पाहिलात ना मंथन, पहिल्यांदा इथून टीव्ही अंपायर आहे. ओके यस. पहा पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. डिसिजन थोडंफार पेंडिंग पाहायला मिळेल. पहा जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांकडे मागणी गेली ना
थोडा वेळ मिळतोय, त्या वेळमध्ये विचार करायला गेला, थोडीशी गेम प्लॅनिंग होताना देखील पाहायला मिळते आहे, चित्र पलटताना पाहायला मिळत आहेत. अशा वेळेस अगदी प्लॅनिंग केली जाईल, व्ह्यू रचना केल्या जातील. आपल्याला हरवण्याचे प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे. तेच कट इथून रचले गेले आहेत आर एस कोटनाका टीमच्या माध्यमातून. नक्कीच डिसिजन थोडंफार पेंडिंग. या व्हेरी व्हेरी क्लोज डिसिजन. गोलंदाजानं कुठून कसा चेंडू फेकलाय, कसा चेंडू वर आहे, कसा चेंडू खाली आहे. इट इज अ लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चेंडू डाऊन होतोय पा, चेंडू डाऊन होताना पाहायला मिळतोय, खाली येतोय चेंडू. यावेळचा चेंडू झेलची शक्यता, इथून प्रयत्न केला होता पा 100% डेडिकेट. क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली का पाहायचं आहे. चांगला प्रयत्न, प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न पाहायला मिळाल्यात क्षेत्ररक्षकाचे. अगदी आबी भुईर आपण पाहतोय तिथे आहेत. यावलचा चेंडू अगदी पहा, केदार भुईरनं चांगल्याच पद्धतीने चेंडू आतमध्ये घेतला आहे. स्टंपिंग करण्याचा प्रयत्नामध्ये होते आणि यष्टीचित फलंदाज बाद देखील झाले आहेत. चांगलं कामकाज यष्टीरक्षकाच्या माध्यमातून केलं गेलं आहे. फलंदाजाला इथून मात्र यष्टीचित ड्रेसिंग रूम मध्ये यावं लागेल. बॅट्समन राजेश मात्रे. नक्कीच एक बंधू गेले, दुसरे बंधू आले. काय चेंडू फेकले जात आहेत पहा. अगदी मॅजिकल स्पेल फेकण्याचा प्रयत्न करतोय. जादुई गोलंदाजी. ओव्हर नंबर 3चा खेळ आटोक्यात. त्याला ड्रिंक ट्रॉली चला मैदानात धावत. लगेच ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये पुरवली जाईल. ड्रिंक्स ब्रेक होतोय. संघाची धावसंख्या आली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 31. जाऊया थोडस डीजे तन्मयानं संधी देऊ. गोलंदाजीसाठी हर्ष भुईर यांना पाचारण केलं जाईल पहा. अगदी एकाच कालावधीमध्ये 2 खेळाडूंनी या उरण विभागामध्ये ग्रामीण स्तरावर खऱ्या अर्थाने डेब्यू केल्या आणि डेब्यू मध्येच खऱ्या अर्थाने आपला काळ गाजवला ह्या युवकांनी. एक म्हणजे हर्ष भुईर कोटनाका आणि सहयोग भुईर पांजे. हे दोन्ही खेळाडू एकाच वर्षी क्रिकेटच्या मैदानावर येताना पाहायला मिळाले आणि एकाच टुर्नामेंट मध्ये या दोन्ही गोलंदाजांना मेडन षटक, मेडन विकेट हॅट्रिक घेण्याचं काम केलं होतं भोकरवाड्याच्या मैदानावर. तोच गोलंदाज हर्ष भुईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यावेळी पुढे येऊन फ्रंट फुटचा वापर, डान्सिंग डाऊन अप ड्राईव्हचा
कमालीचा हा सजवलाय फटका. हा वेळ जातोय, स्पीडअप करायचा आहे केदार, आपण नोंद घ्या. लगेच चेंडू गाळ झालाय, चेंडूचे चेकआउट केले जातील. लगेच मिळालाय चेंडू, नो प्रॉब्लेम. सहा धावा पाहायला मिळाल्यात. आक्रमणानं सुरुवात केली आहे. या गोलंदाजावर हल्लेच पाहायला मिळाल्यात यंदाच्या हंगामात. अगदी थोडेसे गेम प्लॅनिंग चेंज केलेत पहा. यष्टीरक्षकामध्ये बदलाव केले आहेत. अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला साहिल छोटू पाहायला मिळतील. क्लोज यष्टीरक्षणाची कामगिरी केली जाईल. यामुळे देखील आक्रमण केलं आहे. ऑफ ड्राईव्हचा कमालीचा बॅक टू बॅक दुसरा फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय आकाशामध्ये, हवाई सफर. केले गेले आहे. धर्मासाठी झुंजावे, झुंजून या अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. हे राज्य घेण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी हर्षला मंथन टार्गेट केले पहा. संलग्नचे 2 षटकार त्याच दिशेनं, त्याच धाटीनं आणि त्याच जोमानं ठोकल्यात. बॅट्समन वैभव पाटील हावी ठरलाय, बरसलाय, कत्तल करतोय गोलंदाजांना. अगदी आज 4 मुंड्या चित करतोय. भेडकलच्या मैदानावर चालू सामना. RS कोटनाका विपक्ष मातवली. चांगला बॉल यॉर्क लेंथ पाहायला मिळालाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर झडप घेतोय. तत्वर एक धाव संख्या पाहायला मिळते. एक रन धाव फलकावर येते. ऑल ऑन द ग्राउंडचा फटका, लॉंग ऑफ रिझन. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. टेम्परामेंट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट देवसर आपण पाहतोय. हॅलो, मी विनंती करतो यायती ठाकूर साहेबांना आपण मंचकावर यायचं आहे. आपला स्वागत केलाय इथून मात्र षटकारानं. 6 धावा. विनंती करतो आपण मंचकावर या. संयोजकांशी आपण संपर्क साधा. यायती ठाकूर साहेब षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 50 अप. 51 रन ऑन स्कोर बोर्ड. जरी मध्ये आहे मातेवली टीम. यावलचा बॉल इथून डॉट बॉल. अगदी आपण पाहतो इथून पायावर आदळणारा हा बॉल. इथून 4 षटकांचा खेळ होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन्स
ऑन स्कोर बोर्डला आपल्याला पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. चारही वेगवेगळे गोलंदाज वापरण्यात आलेत. पहा इथून दीपेश नायकांच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सुपूर्द केला गेलाय. कोट्यातील दुसरं सांघिक 5वं षटक. थोडी घाई करा. फिल्डिंग डिपार्टमेंट दीपेश नाईक गोलंदाजीसाठी आलेत. चांगला चेंडू पण इट इज अ व्हाईट बॉल. अगदी आजच्या दिवसामधील हायेस्ट धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचं काम केलंय टीम जरीमरी आहे मातवली. धावसंख्या 52 जाऊन पोहोचल्यात. गोलंदाजीसाठी दीपेश. यावेळचा चांगला बॉल. क्या बात है यार. सुपर बॉलिंग. व्हॉट नाईस स्पेल. व्हॉट नाईस डिलिव्हरी. बाईकच्या रूपानं धावसंख्या येत असताना आपण पाहतोय काय चेंडू फेकले जातात. पहा विशाल सर. बिळामधून नागिन बाहेर निघल्यावर नागिनी सारखे चेंडू वळतात. पूर्णपणे इथून नाचवण्याचं काम केलंय फलंदाजांना. कुठून कुठले चेंडू टाकतात. आय थिंक केदार सांगतात एक गोलंदाज करतोय 2. हे घरात गेम प्लॅनिंग असावं या दोघांचं. फलंदाज सातत्यानं बागडतात एकाच ठिकाणी. नृत्य आविष्कार पाहायला मिळालाय. गोलंदाजी चांगल्याच पद्धतीने फेकतोय. ऑन स्ट्राइक अँड बॅट्समन वैभव पाटील की ज्यानं सलामीला आल्यापासून फटकेबाजी केली आहे. यावेळेला आक्रमण केलंय. हम तेरे को छोडेंगे नहीं हे सांगणारा चोख प्रत्युत्तर. गुड वॉइस ऑफ द बॅट. चेंडू थेट 6 धावांकरिता. रवी दादा ठाकूर आपणास विनंती आपण मंचकावर यायचं आहे. रवी देवानंद ठाकूर आपणास विनंती आपण मंचकावर या. नक्कीच विशाल दादांना थोडस घाम फुटला असेल. रवी दादा ठाकूर म्हटल्यावर नक्की रवींद्र नक्कीच दादाचे बंधुराज. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू शेष असतील. षटकार आल्यानंतर डॉट आलाय. सुपर बॉल. बाकफूट पंचचा चांगला प्रयत्न होता पण चेंडू सोडून दिलाय. आय थिंक फलंदाजाला वाटलं आपल्याला हा चेंडू एक्स्ट्राचे 1 धाव मिळेल पण तसं घडलं नाही. अचूक लाईन टप्पा लेत न गोलंदाजी करतोय गोलंदाज. स्विच हिटचा प्रयत्न अनसक्सेस. शेवटचा बॉल पहा कसे चेंडू वळवतोय. चेंडू अगदी 5 बोटांमध्ये घेऊन फिरवण्याचं काम करतोय. गुगली कधी लेग ब्रेक चायनामेंट 6 चेंडू नाविन्यतेने फेकतोय. सलाटफूट गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ना म्हणतात ती गोलंदाजी करतोय गोलंदाज दीपेश नाईक. यामध्ये चांगला चेंडू. नक्कीच यष्टीरक्षकाच्या मागील भिंत चांगलं काम करतायत. केदार तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. चांगलं कामकाज. इथून धावा आल्यात. 60 आणि 61 धावसंख्येचा एक फायटिंग स्कोर ठेवण्याचं काम केलं गेलंय. 30 चेंडू मध्ये 61 धावसंख्या इथून उभाराव्या लागतील आर एस टीम कोटनाकाला. पाहूया आर एस कोटनाका कशा पद्धतीने या धावा जमवेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील देवेंद्र डाकेसर बोरखार. मराठी भाषेतील एक गोड आवाज. तुर्तास मी ब्रेक घेतोय. असा गेलो आणि असा आलो. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा. शेतकरी कामगार पक्ष भेंडकल व जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित प्रीतम दादा पात्र चषक 2025. क्रिकेट सामन्यांचं आयोजन शेकाप भेंडकल या पक्षानं.
म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. जय हनुमान. हॅलो, धन्यवाद. मॅचला खूप पहा उशीर झालाय, त्यामुळं विनंती आहे आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मातवली, तुम्हाला सूचना आणि त्याचबरोबर विनंती आहे, आपण जितका लवकर होईल आणि जितका वेळ वाचवता येईल ना तितका वेळ कृपया वाचवायचा आहे. स्पर्धा आपण पाहतोय जनतेच्या मनातील आमदार आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 असं दुसरी रात्र मानावं लागेल या स्पर्धेची. आणि डे नाईट सामने या ठिकाणी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समवेत पूर्ण टीम जोडलेली आहे. आणि जे घर बसले अजूनही प्रेक्षक माईबाप, आम्हाला लाईव्ह सध्या व्ह्युअर्स जर आपण बघायला गेलो तर अजून जवळजवळ एक 300च्या आसपास व्ह्युअर्स आहेत. 11,000 माफी असावी, अजूनपर्यंत झालेले आहेत 11,000 या स्पर्धेला. आणि अजूनपर्यंत जवळपास एक 300च्या आसपास या ठिकाणी पाहतो आपण जुनी व्ह्युअर्स आहेत. आणि आमच्या समवेत अॅनालाइज करण्यासाठी या ठिकाणी पाहतोय पीसी ऑपरेटर. चला फलंदाज पाठवून द्या. आणि येस साईप्रीत टेक्निकल ऑपरेटर प्रेम कुठे आहेत? ओके, पहा मातवली संघ, तुम्हाला सूचना आहे आणि वॉर्निंग सुद्धा समजा. वेळ अजिबात घेऊ नका. पंच तुम्हाला विनंती आहे, 20 मिनिटाचा टायमर दिला जाईल. चेंडू पडण्या अगोदर इथून टायमिंग तुम्हाला सांगण्यात येईल. सो प्लीज बॉईज, आता तरी आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि त्यांचं सुद्धा चला पुढं. आणि क्रिकेट प्रेमींसाठी आणखीन एक सूचना आहे, पहा एक स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे. प्रकाश झोतातील सामने, माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 ही स्पर्धा. या स्पर्धेची प्रवेश फी 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25, 25 आणि 25 असे तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांक असणार आहे. स्पर्धेचा आकर्षक या ठिकाणी आपण पाहतो मालिकावीर सिरीज आणि त्याबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक ब्रँडेड कंपनीचा बायसिकल असेल. आणि ठिकाण असणार आहे शिवस्मारक मैदान दास्तानपाडा. आयोजक असतील बेलपाडा 11 बेलपाडा. तर नक्कीच. आणि स्पर्धेचा कालावधी असणार आहे 1 एप्रिल ते 5 एप्रिल. 13,000 प्रवेश फी. नक्कीच उत्सुक क्रिकेट रसिकांनी या नक्कीच संधीचा लाभ घ्या. मोठी स्पर्धा आहे आणि स्क्रीनवर आपण पाहतो सध्या ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सगळ्यात पॉप्युलर आपण पाहतोय. प्रसिद्ध युट्यूब वाहिनी साईप्रीत लाईव्ह. मराठी माणूस आहे आपला चंदू दादा आणि त्यांची सर्व टीम, सगळे यंगस्टर आमचे आहेत. त्यामुळं या युट्यूब वाहिनीला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर अजून कसली वाट बघता. आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्याचं काम करा. जनतेच्या मनातील आमदार सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय प्रीतम दादा म्हात्रे चषक. आणि हा चांगला या ठिकाणी पहा लोगो आपल्याला पाहायला मिळतो सध्या ऑन स्क्रीनवर. आणि खेळाडू सुद्धा सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचा या ठिकाणी पहा या स्पर्धेचा लोगो पाहायला मिळतोय. चला मॅच चालू करायची आहे. राजेश म्हात्रे फलंदाज आपण पाहतोय. केदार भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतो खेळाडू RS कोटनाका, राघोबा आणि शैलेश. RS कोटनाका आपण पाहतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून करूया आपण घर बसल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत.
मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकला होता आपण उमंगजी भोईर याच गावातील सुपुत्र. गेम ऑन. आव्हान असणार आहे टार्गेट 61 धावसंख्येचं. पहिला बॉल स्वीप केला, बॉलला पॅडल स्वीप, फॉलोअप स्वीप म्हणू शकतो. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर आलाय केदारच्या बॅट मधून पहिलाच चौकार. आणखीन एक दुसरा चेंडू आणि हा दुसरा चौकार. केदार एक एक्सपिरियन्स खेळाडू, त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं 2 चेंडू आणि संलग्न 2 चौकार. धावसंख्या 8. 61 धावसंख्येचं आव्हान. त्यामुळे केदारला माहिती आहे हात खोलावे लागते. सुरुवातीपासून नॉन स्ट्राईक एंडला धीरच खेळाडू. आणखीन एक यावेळी मात्र मोठा धमाका पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअरचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. 2 चौकार नंतर मोठा धमाका. षटकार 6 धावा. चौकार चौकार आणि तदनंतर षटकार. तिन्ही चेंडूंची लेंथ सिमिलर होती आणि रिझल्ट सुद्धा तितकाच भयंकर पाहायला मिळाला. यावेळी फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून पाठवलाय. शॉट कव्हरचा खेळाडू सर्कल मध्ये, त्याला प्रेक्षक बनवण्याचं काम केलंय. फिल्डिंग चांगली झाली पहा. तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. मिळतील या 3 धावा. पहिल्यांदा ऑन स्ट्राइक एंडला आता धीरज असेल आणि ऑफ स्ट्राइक एंडला केदार असणार आहे. चौकार चौकार षटकार आणि तिहेरी. एकूण धावसंख्या 17 पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये आगमन झालंय पहा. साई माऊली ज्वेलर्सचे सर्वे सर्वा सन्माननीय महेशजी तलेकर यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे कृपया आपण मुख्य अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. आणि त्याचबरोबर रवी देवानंद ठाकूर यांना सुद्धा विनंती करतोय. समोर टाकला होता बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी फेकी मात्र थोडीशी खराब झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हिट झाली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं नाहीये. नॉन स्ट्राइक एंडला केदार होता, त्यानं मात्र कॉल केला आणि डेंजर एंडकडे तो धावत होता. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला सुद्धा होता. साइड स्क्रीनच्या वर अगदी आमचा कॅमेरामॅन पहा प्रकाश पवार. या सामन्यांचं लाईव्ह चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. आणखीन एक संयमी क्रिकेट, गुड क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि यंगस्टरना शिकण्यासारखं बरंच काही आहे. आज इतके वर्ष क्रिकेटची सेवा केली या खेळाडूनं, त्यामुळे अनुभव भरपूर आहे. त्याला माहित आहे गेम कसं चालवायचं. षटक क्रमांक पहिलं महागड षटक, तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. 61चा पाठलाग करताना पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 18 आल्या होत्या. त्यामुळे टिट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज हे सांगणारी फलंदाजी. आता उर्वरित 24 चेंडू, 61 धावसंख्या या ठिकाणी पाहणार आहोत आणि अॅनालाइज. उर्वरित 24 चेंडू आणि 42 धावा. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. मातवली संघाला विनंती करतोय. आज हाय स्कोर नक्कीच बनवला, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी तुमच्याकडनं अपेक्षित होते ना, ती झाली नाही. सुरुवात खराब झाली. बॅकअप देणार का आता? सेकंड स्पेलचा गोलंदाज, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वरद. चला आणखीन 2 मॅचेस आहेत, त्यामुळे विनंती आहे आपण लगेच
टाइम अलर्ट चालू आहे पहा. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं वापरलेले आहेत. सर टाइम अलर्ट असणार आहे पहा. एक्झॅक्टली टाइम तुम्हाला मी सांगून या ठिकाणी प्रत्येक षटकामागे जी नियमावली आहे किंबहुना वेळेचं बंधन आहे ते सांगू आम्ही. प्रत्येक चेंडू मागे कृपया सगळेच खेळाडू चर्चा करण्यासाठी येऊ नका. हे क्रिकेटला न शोभणारे चित्र आहे मित्रांनो. चला मॅचला पुन्हा आता सुरुवात होईल. फिरकी गोलंदाज आहे, डाव्या हाताचा गोलंदाज. ओपडल्यानंतर पहा टॅप केला बॉलला, दिशा दाखवली. षट दरम्यानचा खेळाडू सर्कल मध्ये चेंडू अडवतोय. सिंगल. एकेरी धाव संख्या दुसरं दशक प्रगतीपथावर. 20 धावा. धीरज जर्सी क्रमांक 3 स्ट्राईकला, जर्सी क्रमांक 4 ऑफ स्ट्राईकला. आपण पाहतोय केदार 23 चेंडू 41 धावा. मॅच ऑन केली अगदी पहिल्याच षटकामध्ये. इथून मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल ना, मातवडी संघाला एकमेव गोष्ट आहे विकेट्स. विकेट्स घ्यावे लागतील तुम्हाला आणि तदनंतर मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकताय. आज भारतीय संघानं इतिहास घडवला. दुबईच्या त्या मैदानावर तिरंगा फडकवला. चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर लावली. अनबीटेड टीम एकमेव राहिली. एकही सामना गमावला नाही. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट अगोदरच ठरवलं होतं. प्री प्लॅनिंग स्ट्रोक अगोदरच ठरवलं होतं मी स्विच हिट खेळेल. चांगलं फॉलो केलं गोलंदाजानं. चांगला चेंडू हाताळला. डाव्या एष्टी वरून चेंडू मात्र पहा विकेट कीपरच्या हातामध्ये. विकेट कीपर विपुल त्या ठिकाणी आपण पाहतोय. विपुल आहे स्वतः संघाचे संघनायक आणि बऱ्याच वेळा या टीमला सुद्धा पॅक करताना आपण पाहतोय विपुल यांना. आउटसाइड ऑफ स्टंप ड्राइव्ह केला बॉलला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आणखीन एक सिंगल. या षटकामध्ये कमबॅक लावलंय थोडंफार का होईना, परंतु जी गाडी फरारीचं इंजन लावलं होतं ना, तिला पुन्हा एकदा पहा आपण या ठिकाणी नॅनोचं इंजन. आणि हे कित्येक वेळा आपण चित्र पाहिलं. कमबॅक असणं गरजेचं आहे. धाव संख्या पाहतो 21 धावा बिनबाद. तदनंतर आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित जतीशदादा ठाकूर साहेब, तदनंतर आयुष भगत, रविदादा ठाकूर, तसेच अक्षयजी कडू साहेब आणि तदनंतर उत्तम रोटोवादक बँजोवादक सन्माननीय श्रेयश अरुण म्हात्र्याचं शुभागमन. तसेच उपस्थित मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावर यश भोईर, यश ठाकूर, तसेच स्वप्नीलजी ठाकूर, विशाल ठाकूर साहेब, आदित्य ठाकूर उपस्थित, संपूर्ण निखिल ठाकूर, सगळे ठाकूर, नितीन भोईर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज मात्रे आणि जावया आलेल्या मान्यवरचं शब्दरूपी हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये इट्स अ बीमर चेक करायचं आहे. पंच बीमर चेक करायचं आहे का? येस, अंपायर कॉल आहे, चेक केलं जाणार. पंच या ठिकाणी पाहतो आपण. पंच आहेत या ठिकाणी. साईप्रीत लाईव्ह ची कहाणी, दूध का दूध पाणी का पाणी. इट्स अ बीमर, नो बॉल. जवळपास चेस्ट वर बॉल होता. कदाचित खेळाडू बेंड झाले असावे आणि त्यामुळं पंचांना लगेच निर्णय घेता आला नसावा, परंतु ह्या बॉलवर फ्री हिट पाहायला मिळेल आपल्याला. चौकार प्लस नो बॉल म्हणजे पंजा पाहायला मिळाला आणि पुढचा बॉल फ्री हिट. दोन्ही हात तुपामध्ये आहेत आणि हातामध्ये मोतीचूरचे लाडू आहेत. फ्री हिट वर मोठा धमाका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांना प्रेक्षक बनवून चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा.
चौकार. चौकार हॅट्रिक लगावलेली आहे या स्पर्धेतील तिसरी आणि आजच्या रजनीची दुसरी चौकार हॅट्रिक पाहायला मिळते आपल्याला. केदार स्ट्रायकरला खेळाडू समोर टाकला होता बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, बॅटच्या रडार मध्ये आला नाही. खेळायचं होतं लॉंग ऑफच्या रिझन मध्ये, किंबहुना त्याहून स्क्वेअर फटका खेळायचा होता, परंतु बॅट मध्ये यस रिएक्शन सगळं काही सांगून जातोय. समोर बॉल होता, नाराज आहे, माहिती होतं एक संधी होती, कदाचित संधीचं सोनं करू शकलो असतं, परंतु धावसंख्या 35. काय पॉवर प्ले घडलाय पहा. 17.50 सरासरी, 61 आव्हान करताना मात्र ही गाडी आहे ना ती आता मात्र सुसाट निघाली. सिंगल डबल गिअर आता मात्र नाही, आता डबल टॉप टाकला या गाडीनं आणि 18 चेंडू 26 धावा मॅच ऑन केली. मॅच ऑन झाली पहा. 18 चेंडू 26 धावा, 8.33 सरासरी. स्क्रीनवर आपण सर्व रायगड जिल्ह्यामधील शेका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं फ्लेक्स पाहतो. सन्माननीय जे म्हात्रे साहेब यांचा फ्लेक्स पाहतो. तदनंतर माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब, जयंत पाटील साहेब आपण पाहतोय. अलिबाग विभागामध्ये कित्येक वेळा एक आणि तदनंतर प्रीतम दादा, माजी आमदार आपण पाहतो बलराम साहेब, जनार्दन शेठ म्हात्रे, नुकताच आगमन सुद्धा पाहिलं चित्रलेखाताई पाटील. अलिबाग विभागामध्ये आणखीन एक दमदार नाव, चर्चेचं नाव आपण पाहतोय. 18 चेंडू 26 धावा, चांगली क्लॅरिटी, दमदार आयोजन आहे, अप्रतिम. एलईडी स्क्रीन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या ज्या एंडनी फलंदाजी होते ना एक्झॅक्टली फाईन लेगला आपण पाहू शकता एक भली मोठी एलईडी. इनसाइड एज ऑन टू द स्टंप, विकेट झाले, खेळाडू प्ले डाऊन झालेत. फर्स्ट विकेट डाऊन, मोठा मासा गळाला. केदार क्लीन बोल्ड. नवीन खेळाडू मैदानामध्ये आकाश. अगदी काहीच तासापूर्वी फ्रेंच चषक आपण पाहिलं, त्या याच मैदानावर आपण पाहिलं, स्पर्धा पाहिली आणि काही दिवसांपूर्वी नक्कीच म्हणावं लागेल त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकणारा खेळाडू. त्यामुळे हे मैदान लकी आहे असं म्हणावं लागेल या खेळाडूला आणि आर एस कोटनाका या संघाला सुद्धा. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, विनंती आणि सूचना आहे तुम्हाला. ज्या काही रणनीती आहेत ना त्या आपण कमीत कमी वेळामध्ये चर्चा साधा. आकाश नवीन खेळाडू, 17 चेंडू 26 धावा, 1 विकेट मिळवली, परंतु धावा बऱ्याच खर्च केल्यात. ही विकेट जी होती ना त्या विकेटसाठी खूप खर्च करावा लागला असं म्हणावं लागेल. 35 धावा तब्बल खर्च करावा लागला, त्यानंतर विकेट आली मातवली संघाला. अजूनही वेळ गेली नाही, इथून मागचा सामना आठवावा लागेल. कमबॅक केलंय गोलंदाज तेजस पाहतो, पण मला असं वाटलं होतं कदाचित आज तेजस पुन्हा पहिलं षटक हातळेल असं वाटलं होतं, परंतु कॅप्टन आणि खेळाडूंचा कदाचित विश्वास पहिलं षटक हातळलं त्यावर असं, परंतु तेजसने आपली आक्रमकता दाखवली अगदी पहिल्याच चेंडूवर. दुसरा बॉल, मोठा धमाका ऑन साइडला पाहतोय, मोठा धमाका. प्रीतम दादा मात्र चषकातला दमदार षटकार. गाऊट मधूनच सेट होऊन गेलाय की का हा खेळाडू असं म्हणावं लागेल.
यावेळी मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. बॅकवर्ड केल्याचा खेळाडू वेगाने येतोय, टिपला जातोय झेल. षटकार लगावल्यानंतर खेळाडू मात्र इथं परतीचा रस्ता. धक्का क्रमांक दुसरा, आकाश झेल बाद. षटकार लगावल्यानंतर खेळाडू बाद झाला. नाराज असेल स्वतःवर मित्र म्हणेन आकाश, कारण बॉल हिटिंग झोनचा होता, परंतु दोन गोष्टी त्यामध्ये आढळून आल्या. पहिली म्हणजे बॉडीचा शेप होता ना, तो गमवलेला होता आणि शॉट सिलेक्शन थोडस टायमिंग चुकलं, त्यामुळं प्रॉपर कनेक्ट झाला नाही आणि म्हणूनच बॉल जो होता ना तो डिस्टन्स जास्त कव्हर करू शकला नाही. उंची जास्त, लांबी कमी, हे सूत्र पाहायला मिळालं आणि विकेट्स क्रमांक दुसरा आकाश बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये मिलिंद जातोय. मिलिंद भोईर इन ॲट 4, चौथ्या क्रमांकावर धावसंख्या 2.3. RS कोटनाका फलंदाजी करतोय. मातवली संघ गोलंदाजी या ठिकाणी चांगली चालू आहे. एक अनुभवी खेळाडू तुमच्याकडे आहे. या खेळाडूंना बरेचसे सामने जिंकवलेले आहेत आणि द्रुतगतीचा गोलंदाज आहेत. आज कदाचित कॅप्टन्सी चुकली असं म्हणावं लागेल, अजूनही वेळ गेली नाहीये मित्रांनो. चांगलं षटक हाताळलंय, 2 विकेट्स, 1 षटकार, 1 डॉट बॉल. सत्र राहिलंय. धावसंख्या खर्च केल्या 4, 6 धावसंख्या माफी असावं. हो, इथे मात्र फेकी नाही, वेगळ्या एंडला झाली फेकी. कीपर अगदी प्रॉपर पोझिशनला आले होते. विपुल त्या ठिकाणी आपण पाहिलं, परंतु फेकी दुसऱ्या एंडला केली. तुमच्या जवळच थ्रो होता, आणखी फास्ट फेकी गेली असती त्या ठिकाणी. अगदी परफेक्ट पोझिशनला आले होते, परंतु वेळ निघून गेली. आणखीन एक धाव, 42 धावा. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. तेजस समोर टाकला होता बॉल, आडव्या बॅटचा फटका सजवलाय. लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. ओ, बॉल अडवलाय, पहा थोडस फंबल पाहायला मिळालंय. पहिली धाव घेतली, दुसरी धाव सुद्धा सहजगत्या त्या ठिकाणी जोडली जाणार. षटक क्रमांक 3, पंचांचा इशारा. 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या बनवल्यात RS कोटनाका विपक्ष मातवली हा सामना पाहतो. मातवली संघाने बनवल्या 60 धावा. 61 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं, त्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देताना बनवल्या 44. 2 खेळाडू बाद. आता उर्वरित चेंडू 12 आणि बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस RS कोटनाका या संघाला 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. चला, 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. चला, पाणी हवं असेल तर पाणी आलेलं आहे आणि लगेच आपण कृपया क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता दुसरं षटक तेजसला मिळणार की काय, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 12 चेंडू 17 धावा. मागची मॅच सुद्धा आपण पाहिली, चांगली गोलंदाजी राहिली. याच दरम्यान मंचकावर आपण पाहतोय यतीश दादा ठाकूर याचं शुभागमन. मी विनंती करतोय विशाल ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण यतीश ठाकूर याचा सन्मान केला जाईल. अगदी आपण पाहतोय एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले आहे त्याचा सन्मान विशाल ठाकूर यांच्या शुभ हस्ते. त्यांच्या समवेत रवी दादा ठाकूर, सचिन दादा भुईर यांच्या समवेत अगदी स्क्रीनला आपण पाहतोय सन्माननीय यतीश दादा ठाकूर यांचं शुभागमन याच दरम्यान केला जातोय. उपस्थित मान्यवराचा मान सन्मान, टाळ्यांचा कडकडाट. नक्कीच या चला, यतीश दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण ऑन स्क्रीन वर सुद्धा पाहिला. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॅक टू द क्रिकेट आपण वळतोय मैदानाकडं. हे षटक महत्वपूर्ण असणार आहे. पहा, मातवळी संघाला जर या सामन्यामध्ये कमबॅक करावाचा असेल ना, तर 6 ते 7 धावसंख्या किंबहुना त्याहून कमी दिल्या तरी सुद्धा चालतील. आणि 1 विकेट्स महत्वाचा आहे. डॉट बॉल किंवा विकेट्स याकडे फोकस ठेवावा लागेल. जर मॅच जिंकायची असेल ना, तर फक्त विकेट्स घ्यावे लागतील. डॉट बॉल कडे फोकस ठेवून चालणार नाही, कारण 17 धावसंख्या. रात्रीचा सामना पाहतो. 1:06 ऑफ ब्रेक टाकला होता, बॉल हवेत आहे. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. झेल साठी जाण्याचा प्रयत्न नाही केला, झाली चूक. ओ,
इथे मात्र दोन्ही खेळाडूंची टक्कर झाली. अजिबात कॉलिंग केलं नव्हतं. मगाशीच म्हटलं मी कुठल्या तरी एखाद्या खेळाडूला पुढे जाणं होतं. अकरा मध्ये 13 धावसंख्या. चौकार अडवताना मित्रांनो प्लीज कॉलिंग करा तुम्ही. कोण चेंडू अडवेल याकडे अगोदर तुम्ही बोला. येस स्क्रीनवर पाहतो आपण. यावेळी पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. इथे संधी असणार आहे. लॉंग ऑफच्या खेळाडूकडे नाही, संधी सोडलेली आहे. फ्री होम डिलिव्हरी होती. त्याने सांगितलं मी ऑर्डर केलीच नव्हती, मी एक्सेप्ट करणार नाही. षटकार 6 धावा. चेंडू मध्ये बरेच काही घडलंय. संधी निर्माण झाल्या होत्या. 7 धावांची गरज आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, मिस जजमेंट केलं नाही. मागच्या काही चेंडू माग क्षेत्ररक्षण खूप खराब झालंय. सगळे चान्सेस होते. हा बॉल सुद्धा खराब होता. मिलिंदला सुद्धा माहिती आहे मोठा फटका आला असता. प्रॉपर कनेक्ट झालेल्या स्टिकर वर बॉल आला. 9 चेंडू 5 धावा. 56 धावसंख्या. धावपटलावर पाहतो मातोळी संघाने फलंदाजी चांगली होती. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खराब झाले. समोर टाकला होता बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि धोनी स्टाईलने मॅच फिनिश केली. विनिंग शॉट येतोय. RS कोटनाका इथे मात्र सामना जिंकतोय. विजय आणि पराभूत दोन्ही संघाचं कौतुक आणि आभार सुद्धा. चला शेक हँड कडून मैदानाचा ताबा घ्या आणि मागची मॅच जो संघ जिंकला अर्थातच डाऊरनगर संघ. चला आपण या टॉस साठी आणि पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच केदार भोईर ज्याने एक अष्टपैलू कामगिरी साकारली. सुरुवात अप्रतिम झाली आणि त्याच्या जोरावर हा संघ विजय झाला. 11 मध्ये 32 बनवल्या. केदार भोईर 1 मॅन शो. एकटा लढला, एकटा टायगर. आणि मिलिंदने सुद्धा आपण पाहिलं 19 धावा बनवल्या. चला मॅन ऑफ द मॅच